जेव्हा मी कथक जॉईन करायचं म्हटलं त्यावेळेस त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली होती. भयानक चिडले. ते म्हटले घुंगरू बांधून कोण नाचणार, तमाशामध्ये नाचण्याचं काम करणार आहेस की काय? आता त्यांच्या डोक्यात हीच कन्सेप्ट की घुंगरू, पुरुषांनी घुंगरू बांधून नाचणं. मग त्यांना ते पटलं नव्हतं. तर माझे जे चुलते वगैरे आहेत किंवा काका काकू सगळे जण मला तेच बोलायचे की नाही, तू हे नाहीच केलं पाहिजे. पायात घुंगरू बांधून नाचणं हे पुरुषाला शोभत नाही. तुझं लग्न कसं ठरणार? मग ऑलमोस्ट मुलींनी याच कारणामुळे नाकारलं की तुम्ही ऍज अ कथक डान्सर आहात म्हणून, की किंवा तुम्ही कोरिओग्राफर आहात. मला म्हणजे मुली स्पष्ट सांगायच्या तुम्ही एक क्षेत्र सोडा मग मी तुमच्याशी लग्न करते. आणि मी त्यांना हेच सांगायचं मी हे सोडू शकत नाही. तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं असेल तर असं ऍज इट इज मी जे आहे करतोय तेच तसंच निवडा. काल मुलांच्या पेक्षा पालकांना पण फार घाई झालेली असते की माझी मुलगी आज ह्या वर्षी एक परीक्षा दिली, दुसऱ्या वर्षी दुसरी, तिसऱ्या वर्षी तिसरी आणि शो मध्ये दिसली पाहिजे. एखाद्याने जर का विचारलं की बाबा तू कथ्थक शिकते, तू किती वर्ष कथ्थक शिकते हे विचारत नाही, परीक्षा किती दिल्या हे महत्त्वाचं. माझे गुरु नेहमी मला सांगायचे तू जेव्हा स्टेजवर जाशील तेव्हा ते सर्टिफिकेट घेऊन जाणार आहेस का की मी ही परीक्षा दिली आहे? नाही. तिथे तुला कोणी सर्टिफिकेट विचारणार, तिथे तुला चांगलंच नाचावं लागणार. आणि ते करण्यासाठी रियाज महत्वाचा आहे. पटापट शिकलं आणि काहीतरी चमकलं आणि मुलगा टीव्हीवर दिसला की झालं. पण नाही, मी तर म्हणेल की क्लासिकल शिवाय पर्याय नाहीये कुठलंही. मी पालकांना सुद्धा आल्याच्या नंतर सांगतो, ते मला अगदी विचारतात की नाही मुलीला भरतनाट्यमला टाकू की कथ्थकला टाकू किंवा तबला शिकवू की काही दुसरं काही शिकवा. मी म्हणतो काही शिकवा पण क्लासिकल बेल डान्सर म्हणून तुम्ही कसं उभं राहायला पाहिजे, कसं झालं पाहिजे, की तुमच्याकडे कोणी बोट दाखवलं नाही पाहिजे. हा संसार जो सगळा आहे तो मुलींचा संसार आहे. आज इतकं मुलींच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टी जरी काही घडल्या तरी ते फार डेंजर होतं की तुमचं करिअर बर्बाद होऊ शकतं. पण तुम्ही कसं राहिलं पाहिजे किंवा तुमचा स्टँड काय राहायला पाहिजे, शिकवताना सुद्धा किंवा बोलताना सुद्धा कुठल्याच मुलीला अरे तुरे तेही बोलायचे नाही आणि मीही बोलत नाही. नमस्कार, शमिका ओसगे या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज जे आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत ते कथक या डान्स फॉर्म मध्ये अलंकार आहेत. त्यांचं नृत्य ज्योती हे कथकचं विद्यालय आहे. पुणे आणि सातारा इथे त्यांचे क्लासेस सुरू आहेत. आपल्याकडे आलेले आहेत सतीश सातारकर सर. नमस्कार सर, तुमचं माझ्या पॉडकास्टवर अगदी हार्दिक हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद. काय सांगा सर, एकतर कथक या डान्स फॉर्म मध्ये तुम्ही अलंकार झालेले आहात. हो. ते इतकं सोपं नाहीये आणि त्यातून मेल म्हणून तुम्ही या डान्स फॉर्म कडे आलेला आहात. खरंच सोपं होतं का? कसा होता प्रवास हा? नाही, प्रवास तसा खूपच खडतर होता. माझ्या घरामध्ये या क्षेत्रामधलं कोणीच नाहीये. तो आज जसा मुलांना किंवा मुलींना सपोर्ट मिळतो तसा त्यावेळेस मला माझ्या घरातनं सपोर्ट मिळत नव्हता. कारण वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि ते गावाकडचे राहणारे शेतकरी कुटुंबातनं आलेले. आम्ही साधारण 1960 साली पुण्यामध्ये आलो. आल्याच्या नंतर मग वडिलांनी गव्हर्नमेंट जॉब मिळाल्याच्या नंतर त्यांची जी टेंडन्सी होती की नृत्य हा भाग जो आहे तो फक्त त्यांनी पूर्वीच्या काळी जे तमाशा वगैरे होते त्यामध्येच बघितला होता आणि आपलं या क्षेत्राशी काहीही संबंध नाही आणि क्षेत्रातल्या आपण कोणीही जाऊ नये, आपल्या मुलांनी किंवा मुलींनी कोणीही जाऊ नये हा त्यांचा अट्टहास पहिल्यापासूनच होता. पण 1996 साली मी सुरुवात केली ऍक्च्युअली माझ्या कारकिर्दीला. सुरुवातीला मी महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमामध्ये मी सुरुवातीला ऍज अ कोरस डान्सर म्हणून मी सुरुवात केली. आवडच म्हणजे ती अगदी अगदी अगदी. मी पाषाणला राहायचो तर तिथे गणपती मंडळ वगैरे जे असतं त्या गणपती मंडळामध्ये ज्या नृत्य स्पर्धा व्हायच्या त्याच्यामध्ये सुरुवातीला भाग घेतला. 1996 सालची गोष्ट आहे. माझा मोठा भाऊ जो आहे तो चांगला वादक होता ऍक्च्युली. कोंगो बोंगो आणि जे साईड रिदम्स आहेत तो खूप छान वाजवायचा. तर त्याची अशी ओळख मित्रांमधनं झाली आणि शिवशाहीर बाळासाहेब काळजे म्हणून जे आहेत त्यांनी महाराष्ट्राची लोकधारा हा ग्रुप त्यावेळेस नवीन ओपन केला होता आणि त्यांना काही नवीन होतकरू मुलींची गरज होती आणि ते शोधत होते. तर त्या ह्याच्यात मग मी तिथे त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की मला ही डान्सची आवड आहे. मग मी तिथून त्या प्रवासाला माझी खरी सुरुवात झाली. वडिलांचं असं
ना नव्हती, पण त्यांनी होकारही दिला नाही. ते म्हटले ठीक आहे, शाळा कॉलेज जे काही आहे ते सांभाळून तुम्ही तुमचं करू शकता. बरोबर. नंतर मग हळूहळू ग्रुप वाढत गेला. गणपती नवरात्र पूर्ण आमचे पॅक असायचे. मग त्या ह्याच्यामध्ये मग आम्ही घरातून मग संध्याकाळचं निघायचं आणि रात्री 3, 3:30, 4 वाजता घरी यायचं. मग दुसऱ्या दिवशी परत शाळा कॉलेज जे काही आहे ते. कॉलेज झाल्याच्या नंतर मग पुढे काय म्हणून मग मी कम्प्युटर डिप्लोमा केला. तर मी किर्लोस्कर महाले फिल्टर सिस्टम्स लिमिटेड या कंपनीमध्ये मी ॲज अ कम्प्युटर ऑपरेटर म्हणून मी जॉब करत होतो. मला असं वाटलं एम इन डान्स वगैरे काहीतरी केला असेल त्याच्याशी हे एकदमच वेगळं. हा म्हणजे आणि नाही, माझं ग्रॅज्युएशन झालं म्हणजे BA झालं. पुढे आवड होतीच पण आणि प्रोग्राम चालूच होते, पण घरच्यांची म्हटलं ना की वडिलांची तशी संमती नव्हती की नाही फुल ऑन प्रोफेशनली हे नाही करायचं. त्यांचं एकच मत होतं, तुला करायचंय तू कर, ऍज अ हॉबी म्हणून कर. तू नंतर काय तुझा फावला वेळ आहे त्या वेळात तू हे केलंस तरी चालेल, पण सकाळी तू कामाला जायचं आणि संध्याकाळी घरी यायचं आणि महिन्याकाठी जो काही पगाराचा आकडा आहे तो घरात आणून द्यायचा. हेच त्यांच्या डोक्यामध्ये. मग मी अगदी टाळू शकलो नाही त्यावेळेस. त्यांनी एवढा मला शिक्षणासाठी खूप सपोर्ट केला. 5 वर्ष मी जवळजवळ तो जॉब केला. मला असं ऑफिसमध्ये कोणाच्या तरी हाताखाली काम करणं हे मला नाही पटलं म्हणजे त्यावेळेस. आणि खूप अशा काही गोष्टी घडत गेल्या त्यावेळेस ऑफिसमध्ये की ते अगदी म्हणतात ना की काही वेळेस अतिरेक होतो त्या गोष्टींचा. माझी मोठी ताई आहे, तिला मी सांगितलं की म्हटलं मला जॉब नाही करायचा आहे, मी स्विच ऑफ करतो जॉब. मग तिने मग वडिलांना सांगितलं की ठीक आहे, त्याला जॉब नाही करायचा आहे तर तुम्ही त्याला फोर्स करू नका, तो दुसरा कुठला जॉब बघेल किंवा काही करेल पण तो करेल. तिचा माझ्यावर खूप पहिल्यापासून विश्वास. म्हणजे घरातनं माझी भावंड जी आहेत मोठी त्यांनी मला फार सपोर्ट केला की मोठ्या भावाचा पण खूप सपोर्ट होता. तोही मला अगदी पाहिजे त्या ठिकाणी घेऊन जायचा प्रोग्रामसाठी आणि ताईनी पण मला सपोर्ट केला. कालपरत्वे मग थोडासा पुढे गेल्याच्या नंतर डिप्लोमाची डिग्री होती, सगळं होतं पण नोकरी नाही. मग त्यावेळी काय करायचं, मग मी नोकरी शोधायच्या ह्याच्यात सुरू केली. पण नोकरी जी मिळायची ती मला मिळायची नेहमी म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळी 8 अशी. आणि माझा एक कल होता की माझे जे प्रोग्राम्स होते ते संध्याकाळी 5 नंतर सुरू व्हायचे. म्हणजे 5 वाजता गाडी निघायची कुठेही प्रोग्रामला जायला. मग त्यासाठी माझा अट्टा असा होता की मला अशी नोकरी मिळावी की मी 5 वाजेपर्यंत सुटलो पाहिजे, म्हणजे काम करून मी तिकडे जायला पाहिजे. का तर फक्त वडिलांखातर. बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, म्हणजे रांका ज्वेलर्स पासून मी इंटरव्ह्यू दिले सगळे अगदी. की मग त्यांनी पण मला तेच सांगितलं की नाही तुम्हाला इथे 8 पर्यंत थांबावं लागेल, दिवाळीला सुट्टी नाही मिळणार वगैरे वगैरे वगैरे. पण मला किर्लोस्करचा जॉब यासाठी आवडायचा की सकाळी 8 ते संध्याकाळी 4 असा तो जॉब होता. आणि 4ला मी गेट बाहेर आलो की मला 5 पर्यंत मी बालगंधर्वला पोहोचायचो. त्यावेळेस बालगंधर्ववरनं आमच्या बसेस वगैरे सुटायच्या. मग बालगंधर्वला आम्ही जमायचो सगळे. 5 वाजता आम्ही तिथनं मग प्रोग्रामसाठी. खूप प्रोग्राम नव्हते पण जे होते त्यात समाधान होतं. आपण म्हणतो ना की ते मानसिक समाधान आपल्याला जे असतं ते पॅशन ते होतं. व्हीसीडीज होत्या पूर्वी, त्याचा जमाना सुरू झाला की व्हीसीडीज मध्ये काम करण्याची संधी किंवा तुम्ही कॅमेरा समोर तुम्ही काम करू शकता. एक दिग्दर्शक होते जितेंद्र वाईकर त्यांचं नाव. त्यांनी सांगितलं की आमच्या शाहिरांना की मला मुलं हवी आहेत, असं देवीचा गोंधळ आहे, आम्हाला तो शूट करायचा आहे. कोथरूडच्या त्या तुळजाभवानी मंदिरामध्ये आम्हाला ते शूट होतं. पूर्वीपासून लोकधारेमध्ये काम करणारी जी मुलं होतो त्यांना स्टेज फिअर हा नसतो. मी खूप स्टेज शो केले, त्यामुळं मला कधी परीक्षा देताना किंवा लोकांसमोर प्रेझेंटेशन करताना आज तागायत मला कधी अशी भीती वाटली. नॉट ओनली डान्स पण नेपथ्य कसं करायचं, तुमचा मेकअप कसा करायचा, कुठल्या गाण्याला कुठला ड्रेस व्यवस्थित करायचा. जर काय एखाद्या वेळेस नाही जमलं एखादं ड्रेसचं कॉम्बिनेशन तर तिथल्या तिथे ते चेंज कसं करायचं, ह्या गोष्टी लोकधारेतनं फार शिकायला मिळाल्या. आजही जर का धोतर नेसायचं म्हटलं तर मी एक 5 मिनिटात धोतर नेसू शकतो, किंवा पेठा जर का बांधायचं म्हटलं तर मी लगेच बांधू शकतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या मला लोकधारेतनं फार शिकायला मिळाल्या. एक सीडी झाली ती, त्याच्यानंतर पुढचं प्रोडक्शन त्यांचं आलं. कोरिओग्राफर होत्या अश्विनी म्हणून,
आणि त्या आम्हाला त्यावेळेस कोरिओग्राफ करत होत्या. 3 गाणी बसवल्याच्या नंतर त्यांना अब्रॉडची ऑफर आली आणि त्या अब्रॉडला निघून गेल्या. राहिलेल्या 8 गाण्यांचं करायचं काय, कोण कोरिओग्राफ करणार. 1-2 दिवस कोणतरी एखादा दुसरा कोरिओग्राफर यायचा, तो थोडंसं बसवायचा की तो निघून जायचा. असं करत 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 मी थोडीफार मदत केली त्या गाण्यांना. ते करत 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 आम्ही ती लोकगीताची सीडी कंप्लीट केली. ती मार्केटमध्ये आल्याच्या नंतर ती सीडी एवढी गाजली, खूप प्रचंड तिचा खप झाला आणि सुमित कॅसेटवाल्यांना ते फार आवडलं. मग सरांनी मला जवळ बोलवलं, म्हटलं आपली मार्केटमध्ये लोकगीताची सीडी आली आहे, नृत्य दिग्दर्शक म्हणून आम्ही तुझं नाव टाकलंय. त्यावेळेस माझं नाव म्हणजे कोरस डान्सर पासून लीड आणि लीड पासून मग नृत्य दिग्दर्शक, असं नृत्य दिग्दर्शक सतीश सातारकर असं नाव तेव्हापासून त्या सीडीला जे लागलं, ते सीडी बंद होईपर्यंत मी ऍज अ नृत्य दिग्दर्शक म्हणून सुमित कॅसेटला काम करत होतो. मला नोकरी करायची भानच राहिलं नाही की आपल्याला नोकरी करायची आहे किंवा काय, कारण सीडीतनं पैसेही मिळत होते आणि माझं पॅशनही चालूच होतं. मला ते आवडत होतं अगदी. वडिलांना ते पटत नव्हतं, पण मला जसं ते पैसे मिळायला लागले, मला टीव्हीवर बघायला लागले, मग त्यांना ते पटायला लागलं की हा ठीक आहे, ह्याच्यातनंही पैसे मिळतात आणि ह्याच्यातही काहीतरी होऊ शकतं, तो करतोय. मग त्यांनी नंतर परत आडकाठी केली नाही. माझी इच्छा होती की तबला शिकूया म्हणून. आपल्या सदाशिवपेठमध्ये पंडित दिगंबर पलुसकरांचा एक क्लास आहे. 1 वर्ष तबला शिकलो, तबल्याची एक परीक्षा दिली, सगळं दिलं. तोपर्यंत सरांना माहित नव्हतं की मी नृत्य करतो म्हणून, डान्स करतो. तू तुझा वेळ जो आहे तो तबल्यामध्ये का घालवतोयस, जर तुझ्याकडे जर का चांगली तुझी कला आहे नृत्य म्हणून, फक्त याला शास्त्रीय जोड दे. म्हटलं सर आता यातनं जर का तुम्ही सुचवलं तर यातनं मार्गही तुम्हीच काढायचा. त्यावेळेस मी बसनी प्रवास करायचो, पाषाणवरनं सदाशिवपेठमध्ये यायला मी कॉर्पोरेशनला यायचो, तिथनं चालत मग क्लासवर जायचं. त्यांनी मला स्वतः सायकलवर डबल सीट घेऊन पुण्यातले जेवढे कथ्थक नृत्यालय आहेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे घेऊन गेले. शनिवारवाडा महोत्सवामध्ये पंडिता मनीषाताई साठे यांचा प्रोग्राम होता आणि तो बघायला मी आणि सर आम्ही 2 जण गेलो होतो. गेल्याच्या नंतर मी तो बघितला, मला इतका नेत्रदीपक आणि इतका सुंदर प्रोग्राम की मला तो इतका भावला. म्हटलं बापरे किती सुंदर आणि किती सिंक्रोनायझेशन आणि किती त्यांचं तालबद्ध लयबद्ध त्यांचं नृत्य, ते वा वा, इतकं म्हणजे फारच. म्हटलं नाही सर मला असंच शिकायचंय. आणि मग तो डान्स झाल्याच्या नंतर आम्ही 2 जण मागे ग्रीन रूम मध्ये त्यांना भेटायला गेलो. नमस्कार केला, सगळं सांगितलं. त्यांनी सांगितलं की मी असं असं तबला शिकतो, गाणं शिकतो आणि हे माझे मित्र आहेत आणि ह्यांना तुमच्याकडे नृत्य शिकायचंय, कथ्थक नृत्य शिकायचंय. त्यावेळेस मनीषाताईंनी स्पष्ट नकार दिला की सॉरी म्हणे, मी मुलांना नाही शिकवत. म्हणजे ती असं थोडक्यात वाटलं बापरे, म्हणजे असं आता आपल्याला मिळणार आणि ते हातातनं निसटलं. मग आम्ही रोहिणीताईंकडे गेलो. पंडिता रोहिणी भाटे जे आहेत त्यांच्या क्लासवर गेलो. क्षमाताई तिथे शिकवत होत्या. क्षमाताईंना पण आम्ही हाच प्रश्न केला. म्हटलं सर ताई मला असं नृत्य शिकायचंय. क्षमाताईंनी तेच उत्तर दिलं की नाही, आम्ही मुलांना नाही शिकवत. हे असं का, अगदी म्हणजे मुलांनी का शिकू नये. क्षमाताईंनी मला सांगितलं तर पंडित नंदकिशोर कपोते म्हणून आहेत, ते मुलांना शिकवतात, तू त्यांच्याकडे जाऊन शिकू शकतोस. मी राहायला पाषाणला आणि पंडित नंदकिशोर कपोते शिकवतात ते निगडीमध्ये. मग सरांनी पण थोडीशी नाराजी व्यक्त केली, म्हटले नको आपल्याला ते लांब पडेल. मग असंच शोधाशोध त्यांचीच चालू होती. मध्ये भरतनाट्य मंदिरला उस्ताद जाफर मुल्ला म्हणजे माझे गुरु, त्यांच्याकडे मी 2000 साली तिथे प्रवेश घेतला. आणि मुल्ला सरांची अट अशी होती की मी तुला शिकवतो पण तुझ्याकडनं कुठल्याही मुलीला त्रास नाही झाला पाहिजे आणि तुझी तक्रार नाही आली पाहिजे. मला सर पूर्ण वेळ कथ्थकच शिकवायचंय. माझं पूर्ण वेळ याच्यावरच आहे, माझं घर याच्यावर चालतं, त्यामुळे मला कुणी असं बोट नाही दाखवलं पाहिजे की तुझ्यामुळे झालंय. तर म्हटलं सर मी तुम्हाला ती ग्वाही देतो, संस्थेचा रूल आहे की तुला लिखित स्वरूपात द्यावं लागेल. तर म्हटलं ठीक आहे, लिखित स्वरूपात देतो. मग लिखित स्वरूपात मी ते त्यांच्याकडे तो अर्ज दिला आणि मग तिथून मग माझा कथ्थकचा प्रवास सुरू झाला. सरांचे दोन्ही मुलगे जे आहेत ते दिल्ली कथ्थक केंद्रामध्ये ते पंडित राजेंद्र गंगाणी यांच्याकडे ते शिकत होते.
सरांची मुलं पण, सरांची सून पण. बरं. तरी कथ्थक केंद्रातनं मग त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळून वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये ते शिकवायला जात होते. तर त्यावेळेस आमच्या सरांचे जे मोठे मुलगे आहेत, गुरु अफसर मुल्ला खान, ते सिंगापूरमध्ये शिकवत होते. तर मग माझा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाल्याच्या नंतर मग सरांची परमिशन घेऊन मग मी त्यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने शिकण्याची सुरुवात केली. फार सरांचं म्हणजे फार मवाळ व्यक्तिमत्व म्हणतो ना, असं आहे. खूप त्यांनी खडतर प्रवासातनं अगदी हे विश्व उभं केलेलं आहे. त्यांचं जे शिष्य परिवार आहे हीच त्यांची पुंजी आहे. ऍज अ बेल डान्सर म्हणून तुम्ही कसं उभं राहायला पाहिजे, कसं झालं पाहिजे, की तुमच्याकडे कोणी बोट दाखवलं नाही पाहिजे. हा संसार जो सगळा आहे तो मुलींचा संसार आहे. आज इतकं मुलींच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टी जरी काही घडल्या तरी ते फार डेंजर होतं, की तुमचं करिअर बरबाद होऊ शकतं. बरोबर. पण तुम्ही कसं राहिलं पाहिजे किंवा तुमचा स्टँड काय राहिला पाहिजे, शिकवताना सुद्धा किंवा बोलताना सुद्धा कुठल्याच मुलीला अरे तुरे तेही बोलायचे नाही आणि मीही बोलत नाही. कुठल्याच मुलीला आहोच म्हणायचे ते. म्हणजे अगदी लहान मुलगी जरी असली तरी तिला सुद्धा, म्हणजे 5 वर्षाच्या मुलीला सुद्धा त्या आहो जावं घालायचं. की मग ही जी गोष्ट म्हणतात ना ती गुरुकडनं आपल्याकडे येते. बरोबर. तर ती गोष्ट आम्ही सरांकडनं शिकलो. मला नेहमी ते साईडला बाजूला, सगळा क्लास झाला की साईडला बाजूला घ्यायचंय आणि म्हणायचंय तू जे शिकवतोयस त्यातनं तुला जे इन्कम होत आहे त्यातनं का होईना थोडे 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 पैसे बाजूला काढून ठेवायचे. आयुष्यात कुठली गोष्ट कधी कधी लागेल काही सांगता येत नाही. आणि ठीक आहे, थोडे पैसे साचले की कुठेही, पुण्यामध्ये कुठेही तू एक छोटस का होईना घर घे स्वतःच. ही त्यांची फार इच्छा असायची की बाकी काही नको, की तू स्वतःचं घर असणं महत्वाचं आहे. तसं म्हणायला गेलं तर त्यांनी नुसतं नृत्य शिकवणं गरजेचं होतं. बरोबर आहे, अगदी बरोबर. पण ह्या जीवनातल्या ज्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्हाला ते शिकवत राहिले. मग माझं पुढचं शिक्षण जे आहे ते सरांच्या मुलाकडे शिकतोय. फक्त एवढंच झालं की ते म्हणतात ना, ज्ञानदेवा रचरीला पाया तुका झालाच आहे कळस, की आमचा जो पाया जो रचला तो सरांनी रचला आहे, पण त्याच्यावर कळस चढवायचं काम हे माझे गुरु जे आहेत अफसर मुल्ला खान यांनी केलेलं आहे. की अलंकार पर्यंतचं जे शिक्षण आहे ते माझं सगळं त्यांनी पूर्ण करून दिलं. ते म्हटले तू काळजी करू नको तू. आणि दोघांमध्ये जर फरक म्हटलं तर सरांचं जे कथ्थकचं अंग आहे ते बनारस शैलीमध्ये आम्ही शिकलोय. आणि जे गुरु अफसर मुल्ला खान शिकवतात ते जे आहे ते जयपूर घराण्यातलं आहे. पण मग परीक्षेच्या दृष्टीने किंवा शिकण्याच्या दृष्टीने दोन्ही घराणी वेगळी पडली नाही तुम्हाला? जड गेलं नाही थोडस? हा, नाही गेलं ना. असं कसं, म्हणजे बनारस घराण्यात फार लवचिकतापणा आहे किंवा सॉफ्टनेस आहे जास्त, खूप नाही पण थोडा, पण लवचिकपणा खूप जास्त आहे बनारस घराण्यात. पण जयपूर घराण्यात फार जोरकसपणा आहे. तो जोरकसपणा करायचा म्हणजे तेवढी ताकद लावून करावं लागतं. म्हणजे जेव्हा भरतनाट्य मंदिरला जेव्हा मी शिकायचो तेव्हा मुल्ला सर नेहमी मला सांगायचे, ही मुलगी नाचतीये ना, ह्या मुलीच्या दुप्पट तुझ्या पायाचा आवाज आला पाहिजे. का तर तू मेलेस, तुझा आवाज जास्तच आला पाहिजे. एवढी ताकद तुझ्यात जास्त आहे ना, तेवढा ताकदीने तू नाचलं पाहिजे. कुठेही फेमिनाईनपणा अंगात नाही आला पाहिजे. ती मुलगी नाचते ती तिच्या परीने नाचते, ती मुलगी आहे. बरोबर. पण तू मुलासारखं, म्हणजे हे बाळकडू आम्हाला सुरुवातीपासूनच, पहिल्या परीक्षेपासूनच आम्हाला देण्यात आलं. त्यामुळं कुठेही नाचताना आमच्यात तो फेमिनाईनपणा आलाच किंवा बोलताना पण नाही, बोलताना पण कारण तो सुद्धा एक थोडासा फॉर्म येऊ शकतो. हो 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 हो, इनडायरेक्टली येतो, असं ठरवून येत नाही. काही काहींचं कसं होतं की त्यांना असं वाटतं की हे शिकतोय म्हणजे हे करायलाच लागतं, म्हणजे त्यात जगतोय असं. पण सर नेहमी सांगायचे काही गरज नाहीये. हा, रंगमंचाच्या 4 पायऱ्या चढलास, तू वरती गेला, एखादी नायिका दाखवायची त्यावेळेस तू कर, पण ते रंगमंचावरच, तितपत स्टेजवरच तू करायचं. स्टेजवरनं खाली आला की तू आहेस ना, नॉर्मल आयुष्य जगतो. पण मला एक प्रश्न आहे की हा बदल तर जाणवलं तुम्हाला, कारण हे फेमिनाईन याच्यामध्ये तुम्ही करता, मग तिथे ऍक्च्युली कंट्रोल्ड पाहिजे सगळ्या गोष्टीवर कंट्रोल. तो कंट्रोल आणायचा कसा, किंवा किती लिमिट पर्यंतच आपल्याला हे एक्सप्रेस करायचंय वगैरे,
हे याचं काय वेगळं म्हणजे आरशात बघून वगैरे स्वतःचे एक्सप्रेशन चेक करायचे किंवा हो, काय काय करतात जेंट्स जेव्हा डान्स करतात तेव्हा काय करतात? मी म्हंटल ना की मला याचा उपयोग जो आहे लोकधारेमुळे झाला. की मला पूर्वी ते हे मिळालं होतं ना की स्टेजवर कसं करायचं काय. बरं, लोकधारेत काम करताना मी कुठलेच फेमिनाईन किंवा कुठलेच डान्स फॉर्म करत नव्हतो. त्यावेळेस फक्त शेतकरी म्हणा, धनगरी नृत्य म्हणा, बरोबर. वासुदेव म्हणा, गोंधळ म्हणा, वाघ्या मुरळी ही जी मुलांची गाणी आहेत हेच नाचत होतो. पण आता हे करत असताना मी लावणी या क्षेत्राकडे फार अट्रॅक्ट व्हायचो. मला फार अजूनही आवडते. पैसे नसायचे, मग आम्ही एक माझा मित्र होता लोकधारेतलाच, तो आणि आम्ही दोघे मिळून बालगंधर्वला जे लाईट साऊंड वाले पुढे बसतात त्यांची ओळख काढून तिथे बसायचो आम्ही. आणि त्यावेळेस मग सुरेखा पुणेकर किंवा छायामाया खुटेगावकर यांच्या लावण्यांचा प्रोग्राम बघायचो. मग त्यातले ते जे बारकावे होते ते त्यावेळेस आम्हाला आणि अगदी जवळून बघायला मिळायचे. नजाकत म्हणा, त्यातले जे बारकावे आहेत हे तेव्हा कळायला लागले आणि तेव्हा ते समजायला लागलं. मग त्याच्यावर थोडासा अभ्यास करायचा, विचार करायचा. मग त्यानंतर कथ्थकमध्ये जेव्हा ठुमरी सादर करतो तेव्हा त्या गोष्टीचा आम्हाला उपयोग होतो. ती टाईपचे डान्स फॉर्म आहेत खरं तर क्लासिकलमध्ये. क्लासिकलमध्ये शिकावा खरं तर 8 डान्स फॉर्म आहेत. पूर्वी 7च होते, आता एक 8वा ऍड करण्यात आला. शास्त्रीय नृत्य शैलीमध्ये आपल्या मोहिनीअट्टम, कुचिपुडी, भरतनाट्यम, कथक, ओडिसी, मणिपुरी आणि छाव असे सगळे नृत्य प्रकार आहेत. मला कथक स्पेशली आवडतं अशासाठी की एकतर त्याचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक असेही फायदे खूप आहेत. कथक हा एकमेव असा डान्स फॉर्म आहे की त्यामध्ये जो नर्तक किंवा नर्तकी आहे तो प्रेक्षकांशी थेट संवाद साधू शकतो. बाकीच्या तुम्ही कुठल्याही क्लासिकल डान्स फॉर्म मध्ये बघा, तिथे प्रेक्षक आणि डान्सर एकमेकांशी कधी कॉन्टॅक्ट नाही करत. जे बसणारे जे साथीदार आहेत, जे म्हणतायत तेच ते परफॉर्म करतात. पण कथकमध्ये तसं नाही. तर कथकमध्ये एक तुम्हाला स्टँडिंग माईक मिळतो, तिथे तुम्ही प्रेक्षकांशी संवाद साधून प्रेक्षकांना सांगू शकता आणि बोलू शकता त्यांच्याशी की हा हे मी जे काय आहे हे असं असं परफॉर्म करतोय. तर कथकचा हा एक बेनिफिट आहे. फुटवर्क मध्ये तुम्हाला एवढं तयार व्हावं लागतं, तयार करावं लागतं. जसं तुम्ही व्यायाम करताना वॉर्मअप करता तसंच तत्कार हा एक वॉर्मअपचा प्रकार आहे कथकमध्ये. तो नंतर इतका वाढत जातो की 1 तास तत्कार करावा लागतो, की म्हणजे घामाची आंघोळ होते अगदी. आणि मग तिथून पुढे मग तुमचा रियाज आणि मग तिथून पुढे मग बोलांचं सादरीकरण, मग प्रॅक्टिस. पण हा वॉर्मअप करणं तेवढं गरजेचं होतं. त्यामुळे शारीरिक फायदाही होतो. तुमचं बॉडी लँग्वेज, अंगलवचिकता म्हणतो जी आहे ती कथकमुळे होते, की चपळता येते शरीरामध्ये. वेगवेगळे तोडे तुकडे बोल करत असताना जे वाकून बोल करायचे किंवा वेगवेगळा सम देताना बेंडिंग आहे त्या ठिकाणी ते तसं करावं लागतं. त्यामुळे शारीरिक फायदे होतात. आणि सर मला एक प्रश्न आहे की कथकमध्ये गिरक्या खूप घेतात. हो हो, त्याला गिरक्याच म्हणतात. अगदी अगदी. गिरक्या ज्या घेतात त्या अशा लास्ट म्हणजे किती असू शकतात? जास्तीत जास्त संख्या किती असते? म्हणजे मी घेतल्यात त्याची संख्या सांगतो. मी 100 घेतल्यात. ऍट अ टाइम 100? नॉनस्टॉप 100? नॉनस्टॉप 100. तर माझे गुरु जे आहेत ते तर त्यांनी त्यांचं गिनीज वर्ल्ड मध्ये नाव जाता जाता थोडंसं राहिलं किंवा हे झालं. पण ते भयानक चक्कर जी आहे ती प्रचंड छान पद्धतीने घेतात, की एका दमात तुम्ही ऍट अ टाइम 4-5 फेऱ्या घेतात अगदी. आम्ही नॉर्मली 2-3 चक्कर मारल्या तरी शांत बसतो, की उलट्या चक्कर मारतो. गरगरायला होतं. याचा असं काय वेगळा रियाज असू शकतो? हो, नाही मी म्हंटल ना, फुटवर्कचा जो रियाज आहे तसाच रियाज चक्करचा करावा लागतो आम्हाला, की ऍट अ टाइम आम्हाला की 50-50 गिरक्या की एकदा सुरू केलं की 50 गिरक्या करायच्या मग थांबायचं. त्यांचं काय, तुमचं काय टाइम लिमिट असतं की या इतक्या वेळात इतक्या गिरक्या, असं काय त्याचं हे आहे का, प्रमाण आहे का? हा, नवीन जे शिकतात सुरुवातीला 2-3 वर्ष मुली ज्या क्लासमध्ये येतात त्यांना तरी मी घेताना सुरुवातीला, आणि नॉट ओनली 50 गिरक्या एक स्पीड मध्ये, त्याचं स्पीड लिमिट पण वाढलं जातं. जसं गाण्यामध्ये ताना. हा, अगदीच, की
त्याचं स्पीड लिमिट वाढलं जातं. सुरुवातीला स्लो मध्ये केलं जातं, नंतर मध्यलय आणि नंतर द्रुतलय, की मग पण 50च अगदी टेम्पो तो ठरवूनच ठेवायचा की बाबा 70, मग 100, मग 120, 150, 200, मग 250 असं एक 500 फेऱ्याच मुलींकडनं करून घ्यायच्या रोज, की जेणेकरून ती जी चक्कर तुम्ही म्हणता ना की चक्कर येते, त्याचंही टेक्निक आहे की ते टेक्निकनी जर का घेतलं तर चक्कर येत नाही. अच्छा. की असे ते शारीरिक फायदे त्याचे जे होतात. मानसिक फायदे म्हणाल तर कथकमध्ये जे ठुमरी आहे, भजन आहे, स्तुती आहे देवांची, वेगवेगळ्या स्तुत्या ज्या आपण जेव्हा करतो त्यावेळेस त्या देवाचं जे स्मरण करून आपण जे करतो ते भाव चेहऱ्यावर येतात. त्यामुळे मानसिक समाधान म्हणतो ना आपण, की ते मिळत राहतं, की खूप मनाला आनंद होतो. त्याशिवाय तुमच्या चेहऱ्यावर भावच येऊ शकत नाही. अगदी बरोबर. की जर का एखादं काय म्हणतो आपण विठ्ठलाचं रूप दाखवायचं झालं तर ते गोजिरो रूपच अगदी आपल्याला दाखवावं लागणार. आणि जर का शंकराचं तांडव दाखवायचं झालं तर तिथे तो अग्रेसिव्हनेसच पाहिजे. त्यामुळे तो एक मानसिक समाधान आपल्याला तिथं मिळत असतं. बौद्धिक म्हणाल तर तालांचं गणित असतं. प्रत्येक तालामध्ये तोडे तुकडे, चक्करदार तोडे तुकडे असतात किंवा फरमाईशी कमाली अशा ज्या बंदिशी असतात त्या बांधाव्या लागतात. ते गणिती सगळं असतं की त्या तालामध्ये त्या मात्रेमध्ये तेवढ्या बसलं पाहिजे. मग त्याचा विचार करावा लागतो. म्हणून कथ्थक हा फॉर्म मला पहिल्यापासून तसा की इतर डान्स फॉर्म पेक्षा मला तो आवडत गेला. आताची जी नवीन पिढी आहे ती बऱ्यापैकी वेस्टर्न साईडला जास्त त्यांचा लगाव आहे डान्सचा, म्हणून मग त्यांचा तो शास्त्रीय शिकण्याचा कल कमी आहे का? आजकाल मुलांच्या पेक्षा पालकांना पण फार घाई झालेली असते की माझी मुलगी आज ह्या वर्षी एक परीक्षा दिली, दुसऱ्या वर्षी दुसरी, तिसऱ्या वर्षी तिसरी आणि शो मध्ये दिसली पाहिजे. एखाद्याने जर का विचारलं की बाबा तू कथ्थक शिकते, तू किती वर्ष कथ्थक शिकते हे विचारत नाही, परीक्षा किती दिल्या हे महत्वाचं. परीक्षा किती दिल्या. माझे गुरु नेहमी मला सांगायचे, तू जेव्हा स्टेजवर जाशील तेव्हा ते सर्टिफिकेट घेऊन जाणार आहेस का की मी ही परीक्षा दिली आहे? नाही. तिथे तुला कोणी सर्टिफिकेट विचारणार, तिथे तुला चांगलंच नाचावं लागणार. आणि ते करण्यासाठी रियाज महत्वाचा आहे. त्यांना असं वाटतं की पटापट शिकलं आणि काहीतरी चमकलं आणि मुलगा टीव्हीवर दिसला की झालं. पण नाही, मी तर म्हणेल की क्लासिकल शिवाय पर्याय नाहीये कुठलंही. मी पालकांना सुद्धा आल्याच्या नंतर सांगतो, ते मला अगदी विचारतात की नाही मुलीला भरतनाट्यमला टाकू की कथ्थकला टाकू किंवा तबला शिकवू की काही दुसरं काही शिकवा. मी म्हणतो काही शिकवा पण क्लासिकल शिकवा. बरोबर. उगीच काहीतरी शिकायचं आणि परफॉर्म करायचं. बाकीच्या डान्स फॉर्मला मी वाईट म्हणत नाही, तिथेही आहे तेवढेच तुम्हाला ताकद लागते, हे लागतं. पण क्लासिकल मध्ये जो मजा आहे ना, जी काय म्हणतो स्थिरता आहे, ते जे सौंदर्य आहे त्यातलं, ते बाकीच्या डान्स फॉर्म मध्ये मला एवढं दिसत नाही किंवा आवडत नाही किंवा वाटतही नाही त्यात तेवढं ते छान असेल. आता तुमची जी फॅमिली आहे, तुमची वाईफ आहे, ओव्हरऑल फॅमिली, त्यांचा सपोर्ट कसा आहे इथे? पूर्वीचंही सांगतो तुम्हाला की पूर्वीचं तुम्ही मगाशी बोललोच मी की वडिलांनी ते डान्स या क्षेत्राला हे केलं, पण जेव्हा मी कथ्थक जॉईन करायचं म्हटलं त्यावेळेस त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली होती. भयानक चिडले. ते म्हटले घुंगरू बांधून कोण नाचणार, तमाशामध्ये नाचण्याचं काम करणार आहेस की काय? आता त्यांच्या डोक्यात हीच कन्सेप्ट की पुरुषांनी घुंगरू बांधून नाचणं. मग त्यांना ते पटलं नव्हतं. ते मग तो विषय मग माझे मित्र जे आहेत मुकेश म्हणून, त्यांच्याकडे मी तबला शिकलो. त्यांनी मग तिथे सांगितलं की एक काम कर, तू घुंगरू माझ्याकडे ठेवत जा, आपण इथून क्लासला जात जाऊ. मग तसं करत मी तो क्लास केला. आणि नंतर मग घरातनं मग म्हणाल तर माझे जे चुलते वगैरे आहेत किंवा काका काकू सगळेजण मला तेच बोलायचे की नाही तू हे नाहीच केलं पाहिजे. पायात घुंगरू बांधून नाचणं हे पुरुषाला शोभत नाही, त्यामुळं नाही. किंवा मग घरातले मग फार बोलायचे की अरे तुझं लग्न कसं ठरणार. मग ऑलमोस्ट मुलींनी याच कारणामुळे नाकारलं की तुम्ही ऍज अ कथ्थक डान्सर आहात म्हणून, किंवा तुम्ही कोरिओग्राफर आहात. मला म्हणजे मुली स्पष्ट सांगायच्या तुम्ही एक सत्र सोडा मग मी तुमच्याशी लग्न करते. आणि मी त्यांना हेच सांगायचं मी हे सोडू शकत नाही. तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं असेल तर ऍज इट इज मी जे आहे करतोय तेच तसंच निवडावं. आणि
काय म्हणतात एक गाठी बांधलेल्या असतात तशी माझी सहचारिणी मला मिळाली. आणि 2007 साली माझं लग्न झालं आणि 2007 सालापासून मग तिने जसं आहे तसं मला ऍक्सेप्ट केलंय. आणि तिला मी फार सुरुवातीच्या काळामध्ये फार कमी वेळ देऊ शकलो, की माझे त्यावेळेस प्रोग्राम खूप चालायचे, क्लासेस पण भरपूर असायचे. 2013 साली माझं विशारद झालं. त्याच्यानंतर मग मला क्लास सुरू करायची परवानगी मिळाली आणि मग मी सुरू केलं. पण क्लासेस इतके मग जास्त यायला लागले, बरं क्लासेस करायचे, प्रोग्राम करायचा, ह्या गोष्टी सगळ्या मग वाढत गेल्या आणि एक माणूस कुठे कुठे पळणार. त्यामुळे मग मी माझ्या बायकोला रिक्वेस्ट केली की थोडं का होईना पण तू शिक. की हे जे आहे ते तू कर, ठीक आहे, नाही येते मी शिकवतो तुला. आणि असं करत 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 मग 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष तिला शिकवलं मी. 4 परीक्षापर्यंत शिकवलं सगळं. आणि मग माझे क्लासेस ती हँडल करायला लागली. आणि मग मी प्रोग्राम करायचो, ती क्लासेस करायची. मग जे शक्य होतील क्लासेस ते मी करायचो. असे क्लास करत 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 छान अगदी व्यवस्थित चाललं, व्यवस्थित चालूही होतं. 2017 साली मला मानेचा गॅपचा प्रॉब्लेम झाला. आणि मग त्यावेळेस डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला डान्स स्टॉप करावा लागेल, की पण फेज येते आयुष्यामध्ये. हो, की तुम्ही जास्त उड्या मारू शकत नाही, पाय आपटू शकत नाही, नाचू शकत नाही. मग अशा वेळी काय करायचं. तर मग मी एक निर्णय घेतला की अशा वेळी डॉक्टर बदलले. की म्हटलं नाही आपण हे आपल्याच्याने होणार नाही, तर मग असा एक पर्याय आहे की आपण डॉक्टर बदलूया. आणि मग मी डॉक्टर चेंज केला आणि दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन त्यांच्याकडनं सांगितलं, म्हटलं मी हे सोडू शकत नाहीये, यातनं मला तुम्ही पर्याय काय शोधून काढत असाल तर द्या. मी इतकी सिरियस. तुम्हाला वाटलं मी बंद केलं. म्हटलं अरे आता मग इथून पुढे आता माझ्या बायकोनं पुढे विचारत केलं आणि ती आता सगळं चालवते, मी शांत, असं माझं. अच्छा, नाही नाही भारी भारी अनएक्सपेक्टेड आन्सर होत. मी डॉक्टर बदलल्याच्या नंतर मग दुसऱ्या डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर त्यांनी मला काही फिजिओथेरपी दिली. फिजिओथेरपी दिल्याच्या नंतर मग मला ते खूप फरक पडला माझ्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर मग मी सुरू केलं. मग आम्हाला एक कन्यारत्न झालं. त्यामुळं मग त्या दोघींना पण मला वेळ देणं गरजेचं होतं खूप. आणि त्यावेळेस मी एकटाच राहत होतो, त्यामुळं बाहेर कुठे प्रोग्राम करणं किंवा काय करणं फार अशक्य व्हायला लागलं. सो दॅट मग मी लोकधारेचा जो ग्रुप आहे तो माझा मी बंद केला 2017ला. अच्छा, तो पण म्हणजे सायमल्टेनियसली तुमचं चालू होतं. आणि मग तो बंद केला आणि फुल टाइम मी कथ्थक आणि फुल टाइम क्लास या गोष्टीवर मग मी कॉन्सन्ट्रेट केलं. अशा वेळी आपल्या मुलीच्या घरचे जे असतात, की सासरकडचे माझे, त्यांनी कधी मला विरोध केला नाही की तुम्ही एक क्षेत्र सोडा किंवा हे करू नका किंवा काही. त्यांनी तेवढीच अगदी मला सपोर्ट केला. जेव्हा मी प्रोग्रामला जातो किंवा काय प्रोग्राम करायचा म्हटलं तर तिच्याकडे ज्या जबाबदाऱ्या असतात की मला बॅकस्टेजचं काहीच बघावं लागत नाही. तिचं नाव ज्योती आहे आणि तिच्या नावावरूनच मी माझ्या क्लासचं नाव नृत्य ज्योती कथक विद्यालय असं ठेवलंय. अरे वा, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, ते अगदी म्हण अगदी 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 तुमच्या बायकोच्या बाबतीत आणि तुमच्या बाबतीत परफेक्ट आहे. की या क्षेत्रात ऍज अ मेल डान्सर म्हणून राहणं आणि ऍज अ शिक्षक म्हणून आणि अर्निंग सोर्स करणं आणि शिवाय तुम्हाला ऍज अ सेव्हिंग करणं फार कठीण जातं. बरोबर बरोबर. आणि त्याच्यासाठी खरंच म्हणजे मी माझ्या बायकोला थँक्स म्हणेल की तिने हे फार लिलया पेळलंय अगदी, की खूप छान तिने व्यवस्थित हँडल केल्या गोष्टी. लग्न झाल्यापासूनच अगदी सेव्हिंग्स करणं किंवा बाकीच्या गोष्टी सांभाळणं, या सगळ्या मी तुम्हाला म्हटलं ना की प्रोग्राम करताना खूप प्रचंड दबाव असतो आमच्यावर, की काय होईल, कसं होईल, व्यवस्थित होईल की नाही, वेळेत संपेल की नाही, साऊंडचा काही प्रॉब्लेम येणार नाही, लाईटचा काही. पण ह्या सगळ्या गोष्टी ती अगदी सगळं सांभाळते आणि ती करते. त्यामुळं मला जास्त टेन्शन येत नाही. त्यामुळे घरातनं असा सपोर्ट जो पूर्वी नव्हता तो आता अगदी फुल ऑन सपोर्ट मिळतो. सर, अगदी वेगळी जर्नी ऐकायला मिळाली, खूप छान वाटलं. आणि ओव्हरऑल किती स्ट्रगल असतं, फक्त ऐकायला मिळतं आपल्याला किंवा पाहतो आम्ही की हे सर आहेत, हे ही कला शिकवतात,
पण त्याच्या मागे सुद्धा एक मेलनं ती कला आत्मसात करणं आणि शिकवणं आणि पुढे कंटिन्यू करणं इतकं सोपं नाहीये. आणि लीलया, तुम्ही हे सगळं पार पाडताय. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. इथे आलात, आम्हाला वेळ दिलात, मनापासून धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.